सर्व धर्म समभाव जपणारा असा जो कोणती असतो तो संत असतो. भगवे कपडे परिधान करणारा संत असू शकत नाही असं तुकाराम महाराज म्हणतात. भगवे श्वान जरी सहज वेश त्याचा, एखाद्या श्वानाचा रंग भगवा असला म्हणजे तो जसा सिंह होऊ शकत नाही, तसं भगवा कपडा घातलेला प्रत्येक व्यक्ती संत असू शकत नाही. रामगिरी महाराजांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. धार्मिक भावना दुखवल्याबद्दल आणि असं चिथावणी देऊन येणाऱ्या निवडणुकीच्या तोंडावर हिंदू मुस्लिम दंगे भडकवणारे अशी लोक, मग तो कुठल्याही समाजाचा असो, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे आणि महाराष्ट्र सरकारने त्याच्यावर कायदेशीर कारवाई केली पाहिजे. मुख्यमंत्री कोणाचं समर्थन करतात हे मला माहीत नाही, पण दुर्दैवाने अशी आग लावणाऱ्यांचं समर्थन करणं हे राज्याच्या मुख्यमंत्र्याला शोभणारं नाही. सामाजिक सलोखा राहिला पाहिजे, समाजामध्ये एकता राहिली पाहिजे, दोन धर्मामध्ये एकता राहिली पाहिजे. हे लोककल्याणकारी राज्याचं प्रतिनिधित्व करणाऱ्या आणि त्याचं नेतृत्व करणाऱ्या मुख्यमंत्र्यांची संविधानिक जबाबदारी आहे. संयमी मुख्यमंत्री असले पाहिजेत आणि त्यांनी दोन्ही समाजाला एकत्र केलं पाहिजे. त्याने आज बैठक बोलवायला पाहिजे की ठीक आहे, ते बोलले, ते चुकीचं बोलले असतील, आम्ही कारवाई करू, तुम्ही काही करू नका, शांत बसा, आमची जबाबदारी. FIR नोंदवल्यानंतर मी बाहेर आलो. त्यांचे धर्मगुरू आहेत ते सगळे बाहेर गेले. ते म्हणाले FIR झाले, तुम्ही आता घरी जा. ते घरी निघून गेले. आणि असं नाही आहे की तुम्ही असं वाक्य उच्चाराल तर म्हणजे तुमच्या मनात काय स्पष्ट होतं ना. विरोधकांकडे बघण्याची आवश्यकता किंवा त्यांच्या बोलण्याकडे बघण्याची आवश्यकता असं वाटत नाही. ज्या गोष्टी वाईट असतील त्याच्यावर नक्की पोलीस ठेवून लक्ष राहतील, पोलीस त्याच्यावर हस्तक्षेप करतील. परंतु एखाद्या प्रत्येक गोष्टीचं, घडलेल्या गोष्टीचं राजकारण कोणी करू नये ही माझी विनंती आहे. कुठल्याही संत महंत कोणी पण असेल, राजकीय लोक असेल, कार्यकर्ता असेल, त्यांनी महापुरुष आणि जे दैवरूप आहे, ईश्वर आहे, अल्लाह आहे, तर आपल्या स्वरूपात देव असेल, ज्यांच्या प्रतिमे त्यांच्यावर लोकांची प्रचंड श्रद्धा असेल, मग ते प्रभू रामचंद्र असू दे का मोहम्मद पैगंबर असू दे, कोणी असेल, तर त्यांच्यावर श्रद्धा लोकांची आहे. त्यांच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जाऊन त्यांनी काय केलं, खरं आहे का खोटं आहे हे न तपासता बोलणं म्हणजे मला वाटते त्याला काही अर्थ नाही. जाणीवपूर्वक देशहिताच्या हित न पाहता मुद्दामून कुठंतरी आपलं नाव कसं मोठं होईल आणि या पद्धतीनं बोलून कशा पद्धतीनं हिणवण्याचा प्रयत्न होत असेल तर त्यावर कारवाई होणं गरजेचं. पढ़ते रहिए फाइट अगेंस्ट क्रिमिनल डेली न्यूज़पेपर। आज की खबर में बस इतना ही। वीडियो को लाइक करें और चैनल को सब्सक्राइब कर लें जिससे आने वाली वीडियो की नोटिफिकेशन आपको मिलती रहे।